भारतीय जनता पक्ष चायना माल आहे आणि त्याचमुळे ते राजकारणात चायना मालाचा पुरवठा करतात असं ते म्हणतात। तर दुसरीकडे संजय राऊतांनी केलेल्या टीकेला पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले। बाजारामध्ये डुप्लिकेट ब्रँड राऊतांनी टोला लगावलेला आहे शिंदेंना आणि भाजपाला। दरम्यान भाजपा चायना माल असल्याचं ते म्हणतात। दरम्यान आता संजय राऊतांच्या याच वक्तव्यावर प्रवीण दरेकर यांनीही टोला लगावलेला आहे, आपण पाहूयात। जिथे मातोश्री आहे तिथे शिवसेना आहे। आता दिवाळीमध्ये चिनी फटाके येतात, वाद पेटली का नुसती फुसकेरे सुटतात, वाजत नाही। भारतीय जनता पक्ष हा चिनी माल आहे, त्याच्यामुळे ते चिनी मालाचा पुरवठा राजकारणामध्ये करत आलेले असतात। पण हिंदू हृदय सम्राटांची जी शिवसेना आहे ती अस्सल शिवसेना ही मातोश्रीत आहे, मातोश्रीतून त्याचं निर्णय होतात। बाकी कोणाला काय करायचं ही तात्पुरती अवस्था आहे। नाही, आता चायनीज ते आहेत की तुम्ही आहेत हे मतदारांनी दाखवून दिलेलं आहे ना। बाळासाहेबांचा असली हिंदुत्वाचा विचार त्या ठिकाणी शिंदे साहेबांनी स्वीकारला आहे, म्हणून त्यांना त्या ठिकाणी 55 आमदार निवडून आले आणि तुमचे आमदार 20 निवडून आले। मग आता चायनीज माल कोण? तुमचे विचार चायनीज झालेले आहेत।